तर मंडळी कामनदुर्गाचा ट्रेक आपला सुरू झालेला आहे. बामणगावावरून आपण निघलेलो आहोत आणि आता वाजलेत 6:45. ही आपली मंडळी आहे सर्व पुढे, मित्रमंडळी. यो ट्रॅक असा काय रस्ता आहे, हिरवागार नजारा. चला अभी सुरुवात आहे, आता बघू कसा काय आहे तशी. मित्रांनो 5% पण ट्रेक चढलोय नाही अजून, हालत खराब झालंय. आणि नजारा बघा, नजारा एवढे सुंदर सुंदर आहेत पण हालत खराब. अजून भरपूर चढायचं आहे, 2 डोंगर पार करायचे भाई, साधा काम नाही, सालटी लोलतील आज. तर काही आता थोडं आपण चाललोय, ट्रेक बिक मारलाय. तर आता पहिलाच ब्रेक घेतलाय थोडा नाश्ता पाण्यासाठी, कारण सर्वजण उपाशी पोटी आलेले आहेत त्याच्यामुळे. ते आपले 2 पार्टनर तिकडे आहेत ना, इकडं अनिल आमचा कलवाडी मॅन. अनिल भाई भरपूर दिवसानंतर व्हिडिओमध्ये. तिकडे बघा धुकाला अनिल, एक नंबर. यो बघा धुका, गाईज धुका पाहू शकता. आणि नजारे बघा, सर्व पाऊस बिऊस पडलाय तर हिरवगार झालेला आहे. ही 2 मंडळी आमची. चला केला ब्रेक आहे आमचा, चलो आ जाओ. आणि या साईडला पाहू शकता केला ब्रेक चालू आहे. केला ब्रेक दाखवतो नाही आणि खाऊन झाला यो दाखवासाठी, फक्त असं केला घेतला त्यांनी. चला खातो आणि भेटू पुढे ट्रेकिंगमध्ये. मित्रांनो केली वगैरे खाली, ब्रेक संपलेला आहे, छोटा मोठा ब्रेक होता आपला. आणि पुन्हा एकदा ट्रेकिंग चालू झालेली आहे. असं थोडा थांबत थांबत चढलो ना ते जास्त थकणार नाही आपण. आणि नजारा बघा ना, इकडे क्लायमेट बघा असा हिरवगार एकदम झालेला आहे. ही आपली ट्रेकिंग चालू झालेली आहे पुन्हा एकदा. काही थोडा थांबलोय आपण, कारण चढणच एवढी जोरदार आहे तर थोडे ब्रेक घ्यायला लागतात. काय अनिल, काय बोलायचं तुला 2 शब्द, कसं वाटतंय? चप्पल घेऊन यो तर भाई बिना चपलीची चढायला याला सॅल्यूट आहे भाई, सॅल्यूट. कसं वाटतंय गौरव? इथं गौरवनी पण टी शर्ट वगैरे काढले, सर्व घामाघूम झालेले आहेत. भाऊ तुझं नाव काय? कसं वाटतंय तुला आतापर्यंत? मस्त वाटते. डेंजर काम आहे भाई, अख्खा घनदाट जंगल आहे, घनदाट. तुम्ही पाहू शकता आपली मंडळी चालून चालून खूप थकली आहे ना, सगळी रेस्ट करतात. नजारा बघून घ्या तुम्ही, एक नंबर. अनिल काय झालं मधीन काय झालं? एक झाड असते ना, तर झाडावरचं मूल असते, मूल हा, त्याच्यावर पाय आमचा गेलेला याचा जीपीएस पाय गेलेला, तर त्यांनी दुसऱ्या इथे वळवलेला म्हणून आम्ही जरा भटकलेलो. ही दाखव, इथून चढण दाखव किती खडी चढण आहे इथेच. मंडळी ब्रेक कपलेला आहे आपला. चलो ट्रेकिंग फिर से एक बार चालू. आणि नजारा तर तुम्ही पाहिला एकच नंबर. आता थंडगार हवा एकदम लागायला सुरुवात झालेली आहे. असं ब्रेक घेत चढला का वाटत नाही, काय कंटिन्यू चढायला लागला का मग काम 25. आपला 70% ट्रेक झालेला आहे. आपलं किती वजन? 70-80. माझा जास्तीत जास्त 100च्या वरती. पण इकडे बघा दाखव, हे 500-600 किलोचे गाय न बैल एवढे वरती आले चरायला. यांचा तर काही नादच नाही, बघतात बघ कसे पिचरला ना, काढा घेतला ना आमचा, काम 25 आहे. झूम मार झूम, त्याचे शेंग दाखव ना, खतरनाक दिसतो. एक नंबर आहे भाई.
अरे भाईसाहेब काय सांगू तुम्हाला, इकडं तुफानी पाऊस आलाय आता डेंजरवाला. हे बघा किती हवा आहे सुटले ना, पाणी पण एकदम जोरदार आहे, हालत खराब. ही बघा हवा बघा, झाडं बघा कशी हिलतात. अचानक मध्ये भयानक पावसाचा तुफानी वारा. बरा पण वाटते, जरा गरम पण झालेला मस्त. अख्खा भिजलो आम्ही साप. गाई शिकार भेटले आम्हाला, शिकार नांगे बघा नांगे. ही बघा थांबा, दिसते का नक्की? अंदाज दाखव एकदा. यो बघा शिकारी, हे आमचा कॅचर. ते मंडळी तिकडे पाहू शकता, माहोल एकदम थंडगार. बेकार काम, काय शूट होते काय नाही काय समजत नाही. गाई पावसाने हजेरी लावले तर काय पाऊस थांबत नाही. माहोल एवढा भारी झाले ना, तर नुसता दुखत झालाय. आता जे आजूबाजूला जे डोंगर वगैरे दिसत होते सर्व गायब झालेले आहेत. हे बघा फुल नुसतं सफेद सफेद, कोहरा ही कोहरा. आणि इकडे आपली मंडळी बसली ती बघा. सो मंडळी थोडा ब्रेक घेतलेला आहे आणि कामण्याच्या जवळ पोहोचलेलो आहोत आपण. कामनदुर्ग यो बघा, यो समोर आहे शिखर. यो तो दांडासारखा दिसते तो, पण चढण एकदम डेंजर आहे. बघा आता डायरेक्ट खडी चढण येते डायरेक्ट, साधा कामच नाही. सर्वांचा काम 25 झालेला आहे. हा यो भाई यो डेंजर चढते, रपारप. गौरव वाढल न ध्रुव पाटील, दोघांना मानला पाहिजे भाई सगळ्यांच्या पुढं. गाईच आता एकदम क्लिअर दिसत होता ना बघा, आता धुकं दिसायला लागलेलं आहे. धुकं हे बघा, परत आपला कामनदुर्ग धुक्यांच्या आड जायला लागलेला आहे. ढग उतरलेले आहेत, डायरेक्ट ढगाने स्पर्श केलेला आहे आपल्या कामनदुर्गाला. आणि सर्वांचा फोटोशूट झालेला आहे. घ्या अनिल केली खाचल. चलो मंडळी, झालेला आहे आता फोटोशूट. आणि तिकडे मागे पाहू शकता आपला कामनदुर्ग ढगांनी वेढलेला आहे एकदम. तरी अजून आपल्याला 1 तास लागेल, पण येऊ सांगते का 10-15 मिनिटात लागतील. ती याच्यासाठी लागतील, आम्हाला तर 1 तासच लागेल, 1-1.5 तास. चला आता कंटिन्यू करू, थांबून पण जास्त फायदा नाही. हे बघा नजारा, एकदम गारगार वाटते. चिंब झाले सगळं अंग पाण्याने भिजले तर. विषय असा आहे मंडळी, असं वाटतंय का कामनदुर्ग खूप जवळ आहे, पण ट्रेक बघा किती मोठा आहे तो. असं वाटतंय खरी जवळ आहे, पण खूप आता मेन टास्क करायचा आहे चढायचा. आणि असा नजारा आहे बघा, इकडे गाव वगैरे आहेत, छोटे मोठे सर्व पाडे वगैरे सर्व दिसत आहेत. धुक्या कारणामुळे ते एवढं काही क्लिअर दिसत नाही, डोळ्यांनी क्लिअर दिसतं, कॅमेरा लेन्स तेवढं कॅप्चर नाही करत. आणि ती बघा बाकीची मंडळी कुठे पोचले. डेंजर काम आहे बाई, साधा काम नाही. चढता चढता आता जरा ब्रेक घेतला आहे ना आपला अनिल भाई, भरपूर दिवसानंतर आला आपल्या व्हिडिओ मध्ये. तर त्याला 2 शब्द बोलायचे, त्याला घाई झालाय, तो थांबतच नाही. 10 वर्ष झालं, 10-15 वर्ष झाला सर. माझी इच्छा होती कामन टॉपवर चढायची इच्छा होती, पण आज माझी इच्छा पूर्ण झाली. आणि तुम्ही पाहू शकता इथे ढग उतरलेला आहे, डोंगरवर सगळे डोंगरावर ढग उतरलेला आहे. हे बघा धुके, हाताला लागून जाते ढग, हा. हाताला लागून जाते. आणि अनिलच्या गाळाला असा पप्पी घेऊन जातो. पण आपल्याला महसूस नाही होत.
तो बघा याच्या बॅकग्राऊंडला बघा कसा चाललाय. तुम्ही पाहू शकता तुम्ही. ओ बाईसाब यो बघ, लागते आता तर डेंजर आला, डेंजर यो बघ. तुम्ही मोबाईलवर एवढा मेसेज नाही करणार, पण आम्ही आखो देखी जो महसूस होते ते सांगू नाही शकत. एक नंबर यार यो बघ, आता कसं धुकाला. का नाही याला बोलणार. हो तुम्ही पाहू शकता डोंगर दिसत होता, आता गायबच झाला. गायब हे बघा, अख्खं सफेद सफेद झालंय सगळं. कामनदुर्गाच्या मेन स्पॉटला आलेलं हे बघा. ह्योच तो झेंडा इकडेच लागतो. ऐतिहासिक काम आहे हो, इकडे झेंडा लागतो आपला भगवा, पण आता सध्या उडून गेलेला आहे हवेमुळे. आणि हे बघा इकडे नाव पण आहे, छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान हे बघा. आणि फुल धुकच हे बघा, काहीच नाही दिसत नजारा. नाही आमची सर्व मंडळी ही बघा एन्जॉय करते ही सर्व नजारा. आणि हे बघा सर्वकडे धुकच पसरलेलं आहे. आणि आता हे बघा खाली बघा, आता ही जातील तेव्हा बघ कशी धुक्यामध्ये. हे बघा एक नंबर सीन आहे. आता इकडनं आपण चालत आलो, धुका तर तुम्ही बघतायच. आणि या साईडला बघा बोरण बोलतात त्याला, बोरण. असं पहिल्यांच्या काळामध्ये अशी बनवायची जेवण बिवण, थोडा बिनापासून थांबायला वगैरे. आणि ही आपली मंडळी. आणि हे बघा धुकं बघा कसं. आणि या साईडला एक कुंड पण आहे, ते बघा छोटा असं कुंड आहे बघा. थोडा पाणी त्याच्यामध्ये खराब झाले. हे आपले बैला येतात ना वरती, त्याच्यामुळे अंघोळ वगैरे मारले असेल त्यांनी, त्याच्यामुळे. नजारा तर एक नंबर आहे भाई. माथेरान महाबलेश्वरला जातात, पण इकडे पण आपल्या साईडला पण असा नजारा तुम्हाला पाहायचा असेल तर थोडी मेहनत घ्यावी लागेल आणि ट्रेकिंग वगैरे करावी लागेल. तुम्हाला जर यायचं असेल तर योगीचा नंबर टाकतो, योगी त्याच्या मित्राचा कॉन्टॅक्ट नंबर टाकेल आणि तुम्ही येऊ शकता त्याला घेऊन इथे ट्रेकिंगला. पाहू शकताय मेन स्पॉटला तर पोचलेलो आहेत. आता थोडा नाश्ता वगैरे चालू आहे आमचा. हे बनपाव आणलेले आहेत मस्तपैकी खायला. ही आमची मंडळी इकडे दोघं जण बसलेले आहेत. एन्जॉयमेंट चालू आहे आमचं. आता एकदम भारी आहे. धुकं झालेलं आहे. थोडा जायला पाहिजे तर आम्हाला आजूबाजूचा नजारा दिसेल. एन्जॉय करतो थोडा. भारी लागते का? जाम भूक लागल्यावर. काल पण भूक जास्त लागले का असं काय पण खायला भेटलं तरी भारीच लागते. तर या साईडला फळं कापलेले आहेत. मंडळी सर्व बसलेले आहे. नॅचरल चटईवर बसलेले आहे बघा. आणि ब्रेड जॅम, ह्याच्या आतमध्ये तो जॅम आहे बहिणी, ते तुम्हाला खोटं वाटेल. हे बघा असं मस्त खायचं आहे. अजून मॅगी वेगी सर्व बनवायचं आहे, तर सुरुवात केलेली आहे. तर इकडे पाहू शकता आपला हल्लू खायचा विषय निघत आहे मस्तपैकी ना. आपल्या अनिल भाईला कांदा कापायला लावले नाही बघा कसं एकदम भारी काप द्या पोऱ्या. हुशार आहे जाम, पण लगीन झालं आता त्याचा काय. बायकोला फुल आराम असते याचे, यो सगळं काम करते असं आम्हाला योगीने खबर दिली आहे याची. तर मंडळी तुम्ही पाहू शकता व्ह्यू एकदम क्लिअर झाला आहे ना. आता सर्व पूर्ण क्लिअर दिसते आपल्याला. ते पाहू शकता सर्व काही आपल्याला दिसते या ठिकाणावरून. पाहू शकता तुम्ही एक नंबर अप्रतिम नजारा. हा बघा कसे ढग चालले आहेत, एक नंबर. या ठिकाणी आपला कामनगाव सुद्धा दिसतो. हे पहा कुंड. गाईज आता मी मॅगी बनवणार आहे. अनिल अजून स्लो. हा फोडून ठेव. शाबास आला व्हिडिओ. गाईज मॅगी. अजून एक मॅगीचा मसाला पण दे. अनिल थोडा स्लो कर ना गॅस. बस नाही वाटते पाऊस जायला लागला वाटतं.
हे मॅगी मसाला काढते यांचा अनिल थांब बस पक्का पण नको हे मॅगी मसाला टाक हे वाला पाण्याची बॉटल खोलून दे थांब पहिला तो पण मसाला होऊ दे. टाक दोन्ही पण प्युरी आपण घे. जास्त करपवून फायदा नाही का मजा नाही ना फास्ट कर आता थोडा आता कितीला भेटणार यो 450 आता 5ला येतं 150 रुपयाला भेटतोय. हा 150 रुपयाला पहिला स्टार्टिंगला जेव्हा यायचा ना तेव्हा महाग यायचा पाहू शकता एवढं मस्तपैकी धुक्काचा माहोल आणि आपला कामनदुर्ग आणि ही आमची मंडळी बसले इकडे ही बघा आणि इकडे आम्ही आता लावले मॅगी बनवायला पहाडोवाली मॅगी तर पाण्याला उकाला आलेला आपले आणि आता मॅगी टाकलेली आहे बाहेरचा बघितला तर दाखवला धुका टाकवा दोन हा टाक सगळी थोडी थोडी टाक हा लागले भूक. घे ना ब्रेड बीट सगळं खा थांब 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 पक्की नको टाकू हीच वत होल जास्त झाला काय घे थोडा घाटा मार याला हँडलला हात पकडून घाटा मार नाही त्या पडाचा तर ढवल त्याला ढवल एकदम ढवल आधी ढवला ढवल करत तरी पण असा पण योगीला ढवला ढवली करायला आवडतेच ढवल ढवल चांगला बनव चांगला बनव. एकदम भारी बनव अनिल चांगला बनव योगी. अनिलनी जोड घेतल्या नुसते शेजवान पाव चकली बिकली सगळं एकदम बेकार काम गाईज तुम्ही पाहू शकता एक सिक्के के दो पैलू तसा इकडे सीन झालेला आहे या साईडला किती धुका आलेला आहे ते बघा हे बघा आणि या साईडला नजारा बघा हे बघा क्लिअर एकदम दिसतोय बाई, काय बोलायचं आता माथेरानला फेल केलं आपले कामनदुर्गानी काय वाटतंय अनिल तुला मजा येते. नजारा कसा वाटला नजारा नजारा एक नंबर. एक मिनिटांनी वातावरण चेंज होते इथं. हा एक मिनिटाला आता कधीपासून आता तुम्हाला दाखवलं तेव्हा इथे काय होतं सगळं दिसत होतं आता बघा सर्व गायब थोड़ी दिन में धुक्यामध्ये थोड़ी टाइम में ठंडी भी लगेगी. वो मैगी को उकाला है वो चमचा बाहर रखो वो तापेगा तो फिर हाथ नहीं पकड़ने को लगा मिलेगा देगा. गुरु कैसा कुक है? कुक का क्लास लगाया है ना, कुक का क्लास किया है तूने. ऐसा कैसा? पण hotel ऐसा मत करो मेरी भाई हॉटेल मॅनेजमेंट केला आहे. तो कैसा तू बना रहा है? क्लोजअप क्लोजअप मैगी बोलते मैगी पहाड़ों वाली मैगी आणि ये पहाड़ हे बघा गाइस सिनेमैटिक चेक करो मैगी का सिनेमैटिक रेसिपी. आणि यो नजारा हे बघा आताच दाखवलेलं तुम्हाला मित्रांनो काय सांगू तुम्हाला आता आमची आत्मकथा इथं मिनिटाला पाऊस येते भाई काय सांगायचं हे बघा तो आलाय तिथं आमच्या मोबाईलचं काम 25 होणार असं असं. आणि आपली मॅगी रेडी झालेली आहे लुक तर बघा मॅगीचा आता आम्ही खायला चालू करू थोड्याच टायमामध्ये हे बघा भाई कसं काहीच मॅगी रेडी झालेली आहे ह्यो असा नजारा ही आमची मंडळी चला आता मॅगीचा आस्वाद घेऊया मस्तपैकी अनिल घे डेमो डेमो अनिल खा अनिल घे खा भाई मजा मस्ती इधर चल रहा है मैगी बोलते सबको बोलते भाई साधा काम आहे का भारी आहे ना गरबा गरम आहे बरी आहे का? गाईज आता पाहू शकताय मॅगी वेगी एकदा समाप्त झालेली आहे आम्ही आणले पनीर आता त्याची पनीर भुर्जी बनवतो आमचा कुक अनिल मोर्या खूप वर्षाचा एक्सपिरियन्स अनुभवी प्लेयर आता त्याला आपण दिलेला आहे कॉन्ट्रॅक्ट बनवण्याचा गाइस रंगत तो देखो हमारे पनीर भुर्जी में अभी भुर्जी है बोलते पनीर डालने का अभी थोड़ा मसाला बिसाला पकाते हम लोग
एकदम अच्छी तरीके से। बस बस छोड़, टाकू का पनीर? अभी पनीर डालेंगे। क्रॅच मार, क्रॅच कर, क्रॅच कर, गॅस कमी कर, गरमी पाहिजे आम्हाला. थोडा गॅस कमी केलेला आहे. तर मंडळी, आपल्या जागेला बाय बाय बोलून आता आम्ही निघालोय, कारण धुकं काय कमी होत नाही, व्ह्यू पण दिसत नाही, आणि आमचा खाऊन पिऊन झालेला आहे. हे बघा, कचरा बिचरा आम्ही घेतलेला आहे जोडीलाच. आता तिकडे बाहेर कचरा पेटी भेटल्यावर टाकू. हे बघा ट्रेकिंग. आणि आता वाजलेत 1, तर चला निघूया आता घरच्या दिशेने. तर चला मंडळी, आता निघतो आम्ही. जास्त शूट करणार नाही, कारण आता रिस्कीच पॅच आहेत, थोडे उसरायचे. आता डायरेक्ट पायथ्याशी जाऊन भेटू आता काय आहे ते. सो मंडळी, आता आपण उतरलेलो आहोत खाली. नाही ते बनवलेली आहे भुर्जी बघा. मंडळी बसले जेवायला निवांत. नमस्कार, मी तुषार पाटील. आज आम्ही स्प्राईड गँग ग्रुपसोबत, मी को मेंबर आहे स्प्राईड गँगचा, आणि माझ्यासोबत आज ट्रेकर्स होते. आम्ही कामनदुर्ग फोर्टला गेलो होतो. आज त्यांना आपला अनुभव आपल्या स्प्राईड गँगचा कसा वाटला त्यांच्यासोबत आपण शेअर करूया. ते बोल. नमस्कार मंडळी, आता आम्ही कामनवरनं आलो. आपल्याला तुषार भाऊचा कॉन्टॅक्ट भेटला, त्यांच्यासोबत आपण गेलो होतो कामनदुर्ग ट्रेकिंगसाठी. तर खूप चांगला अनुभव होता. सुखरूप नेलं, सुखरूप आणलं आम्हाला. प्रॉपर रस्ता वगैरे, गायडन्स, भरपूर अनुभव आहे भावाला. तर तुम्हाला पण जायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही पण त्यांच्यासोबत फिरू शकता. आपल्या बाकीच्या मेंबरला पण विचार कसा वाटला, घे जवळ त्यांना. नमस्कार, मी आदित्य पाटील. आजचा अनुभव खरंच खूप म्हणजे मस्त गेला. दिवस पण मस्त गेला. तुषार पण होता. तुषारसोबत त्याला तर सगळी माहिती आहे. इथल्या कामांचा जो जितका पूर्ण एरिया आहे तिथल्या पूर्ण त्याची माहिती आहे, आणि त्यानं रस्ता पण आम्हाला बरोबर गायडन्स केलं, बरोबर आम्हाला गाईड केलं त्यांनी. त्यामुळं आजचा कामनदुर्ग तर म्हणजे माथेरान, महाबळेश्वर तर आपण फिरतो, पण त्यापेक्षा पण आजचा दिवस हा खूप मस्त गेला. मी पण फर्स्ट टाईम कामनदुर्गलाच गेलो होतो आज, त्यामुळे ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स. आणि भावा, तू कुठून आलाय? आणि मी प्रॉपर धाराशिवचा आहे, प्रॉपर धाराशिव. आणि आता कुठून त्यामुळे आला? इव्हन कामनदुर्गचा तर अनुभव मला मस्त आला, आणि त्याचबरोबर ज्या आम्हाला गोष्टी पूर्ण एक्सपिरियन्स करायला भेटल्या, जसं की वेगवेगळ्या रानभाजी मला बघायला भेटली, वेगवेगळे फळं मला भेटली बघायला, त्याचा आस्वाद पण मी घेतला. त्यामुळं मला खूप मजा आली आज. योगेंद्र भाऊ, तू काय बोलू शकतो? 2 मला शब्द. पण एकदम खूप चांगलं वाटतंय. मी फर्स्ट टाइम गेलो, आपल्याला तुषार पाटील घेऊन गेला, हा. सर्व व्यवस्थित दाखवलं, व्यवस्थित पोहोचवलं ना. तिथे नाश्ता बिष्टा खूप आपण ते पण केलं त्यांनी, तिकडेच आपण केलं सर्व, मॅगी पण केली, आणि खूप सर्व छान झालं, म्हणून चांगलं वाटलं. आणि आपले बाकीचे मेंबर, तुला काय वाटतंय अनिल भाऊ? मला जाम आनंद वाटला. मजा आली का? तुझी किती टाइमापासून इच्छा होती कामनेवर 10-12 जायची? वर्षापासून माझी इच्छा होती. 10-12 वर्ष झालेली माझी पण इच्छा होती कामन टोकवर जायची. अखेरीस तो दिवस आला, आज दिवस आलेला होता. अनुभव पण घेतला. नाही, आपली सर्व मंडळी आहे. तर आता आपण भेटूया, आपल्याला टाइम भेटेल, जर पुढच्या ट्रेकवर आपण गेलो तर आपण पुन्हा एकदा भेटू. तर हा व्हिडिओ इकडेच थांबूया. तर चला मंडळी, आजचा ट्रेक आपला संपलेला आहे, आणि आता आपण निघालो आपापल्या घरी. तर सर्व बाय बोलू शकताय का? बाय बाय.